आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 4 टक्स म्हणजे साध्या ब्लाऊजला टक्स कशा पद्धतीने टाकायचं। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। इथं अस्तरचा जो कपडा आहे तो मी इथं कट करून घेतलेला आहे, माप टाकून घेतलेले आहेत। आता टक्स कशा पद्धतीने टाकायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। इंची टेप घ्यायची आहे, इंची टेप सरळ पकडायची आहे, शोल्डरच्या साईडकडून सरळ पकडायची आहे, खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायची आहे सरळ पद्धतीने। त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा, खालचा जो टक्स आहे तो अडीचचा घ्यायचा आहे, अडीचवर इथं मार्किंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर साईडने अर्धा इंचवर मार्किंग करून घ्यायची आहे सरळ पद्धतीने। जे मार्किंग करून घेतलेलं आहे ते चॉकने सरळ रेष ओढायची आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा, साईडचे जो टक्स असतात ते फक्त अडीचचे घ्यायचे आहेत। साईडचा जो टक्स आहे तो अडीचचा घेतलेला आहे। 4 टक्स असतात, 4 पण मी अडीचचेच घेतलेले आहेत। त्याच्यानंतर हुकाच्या साईडचा टक्स जो आहे तो पण मी अडीचचाच घेतलेला आहे। मोंड्याच्या साईडचा जो टक्स आहे तो पण अडीचचाच घेतलेला आहे। 4 टक्स असतात साध्या ब्लाऊजला, 4 पण टक्स मी अडीचचेच घेतलेले आहेत। अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्ही पहा। त्याच्यानंतर जे मार्किंग करून घेतलेले आहे ते पट्टीने सरळ रेष ओढून घेऊयात। अडीचचा टक्स घेतल्याच्या नंतर ब्लाऊज फिटिंगला खूप व्यवस्थित बसतो, त्यामुळे तुम्ही पण अडीचचाच घ्या। अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेत आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। इथे एक लक्षपूर्वक पहा, खालचा जो टक्स आहे तो अडीचचा घेतलेला आहे, साईडचा जो टक्स आहे तो पण अडीचचा घेतलेला आहे, मोंड्याचा जो टक्स आहे तो पण अडीचचा घेतलेला आहे, हुकाच्या साईडचा जो टक्स आहे तो पण अडीचचाच घेतलेला आहे। अडीचचा टक्स घेतल्याच्या नंतर ब्लाऊज फिटिंगला खूप व्यवस्थित बसतो। अशा पद्धतीने तुम्ही माप घ्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा।